हाय गाईज, प्रांजली फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे आमच्या मित्रांचा दुसरा वाढदिवस. तर इकडे आता जेवणाची तयारी चालू आहे. तर बघा, आपण आता जेवणाची पण रेसिपी बघूया आणि संध्याकाळी डेकोरेशन करणार त्याचं पण, आणि बड्डे संध्याकाळी चला तर मग आता आपण जेवणाची रेसिपी बघायला जाऊया. तर गाईज, आज आमच्या मितांशीचा बड्डे आहे. तर आम्ही आता जेवणाची तयारी करतोय. तर जेवणासाठी आज लागणारं साहित्य आहे, कांदा इथे शिजायला ठेवला आहे, कांदा, लसूण, मिरची, अद्रक. तर आणि इथे टॅमॅटो ठेवलेला आहे. आणि मटर पनीर बनवतो आहे आज, आणि जिरा राईस बनवतो आहे. जिरा राईससाठी तांदूळ भिजत घातलेले आहेत. आणि आमची मितांशी तिकडे खेळते. मितांशी बघा, बर्थडे गर्ल बघा कशी खेळते. मितांशी हाय कर. मितांशी हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर. मितांशी हाय बोल ना. हाय बोल बाबू. हाय हाय कर बाबू. बाबू तुझा आज काय आहे? हॅपी बर्थडे आहे ना? कसा करणार हॅपी बर्थडे? असं करणार. बघा गाईज, आता हे पनीर आम्ही अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे. आता आम्ही पनीरला फ्राय करून घेणार आहोत. आपण पनीर फ्राय करून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मटर पनीरसाठी. तर मी आता पनीर तळून झाल्यावरतीच भेटते. तर गाईस, आता जिरा राईससाठी आपण टोपामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आणि आता त्यामध्ये आपण अख्खा गरम मसाला घालून घेणार आहोत. तेजपत्ता आहे, दालचिनी, चक्री फूल, इलायची, लवंग आणि काळी मिरी, मोठी इलायची, छोटी इलायची. हे सगळं जरा गरम करायचं, तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. आणि मग यामध्ये जिरा घालून घ्यायचा. आता जिरा घालून घेतला आहे. बघा, आता तेलामध्ये छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालून घेऊया वाटाणे, हिरवे वाटाणे. आता आपण बासमती तांदूळ जे भिजत घातले होते, अर्धा तास भिजत घातले होते त्याला, ते आता घालून घेणार आहोत. हे पूर्ण तांदूळ 3 किलो आहेत. 3 किलो तांदळाचा जिरा राईस बनवतो आम्ही, कारण आमची फॅमिली खूप मोठी आहे. आता यामध्ये आपण तांदूळ घातले आहेत. आता आपण याला परतून घेऊया तांदळाला पण.
जास्त परतायचं नाही, नाही तर मग तांदूळ आपला जो तुकडा भिजलेला असतो ना होतो, त्याचे तुकडे होणार. आणि एका साईडला आपण पाणी थोडंसं गरम आपण- करायला ठेवलेलं आहे. एक जीव याला करून घेऊया. आणि त्याच्यामध्ये इथे बघा मीठ घालायचं आहे. पाणी गरम करायला ठेवलं आहे भातासाठी. यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतो. मीठ घालून घेऊया. त्याला चांगला पण खालीवर करून घेऊया. किती छान वाटतंय बघा भात. तर आमच्या फॅमिलीमध्ये 20 जण आहेत. प्रांजलीज फॅमिली खूप मोठी आहे. तरी नातेवाईक आमचे भरपूर आहेत, अजून लांब लांब आहेत. त्यांना आम्ही सांगितलेलं नाही यावेळेस. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. एवढं पाणी आता त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता अंदाजे तरी पण भाताच्या 1 बोट एवढं पाणी बरं यायला पाहिजे. बस. आता आपला जिरा राईस तयार झाला की तुम्हाला दाखवतो आम्ही. आज आपण रायता सुद्धा बनवणार आहोत. तर रायत्यासाठी दही घेतलेली आहे. ती दही चांगली फेटून घेऊया. बुंदी रायता बनवणार आहे आपण. जिरा राईस, मटर पनीर आणि रायता. आजचा मेनू खूप छान होणार आहे. सगळ्यांनी या जेवायला. तर बघा आपली दही चांगली फेटून झालेली आहे. आता यामध्ये आपण ना पाणी घालून घेऊया. आपल्याला लागेल तितकं पाणी, कारण बुंदी रायता आम्ही बनवतोय ना. त्याच्यामध्ये थोडं काळं मीठ घालायचं आणि आपलं जे साधं मीठ असतं ना व्हाईटवालं ते पण घालायचं आणि थोडीशी साखर घालायची आणि मग चांगलं फेटून घ्यायचं. त्यानंतर मग बुंदी ह्याच्यामध्ये ॲड करायची. तर आपलं मटर पनीरसाठी पनीर लागणारं फ्राय करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. छान आम्ही फ्राय करून घेतलेलं आहे पनीर. साठी लागणारं साहित्य मगाशी आपण कांदा, लसूण, अद्रक, हिरवी मिरची जे फ्राय करून घेतलं होतं ते आपलं फ्राय करून झालेलं आहे. आता आपण याला चांगलं बारीक वाटून घेऊया. टॅमॅटोसुद्धा इथे फ्राय करून घेतलेला आहे, त्याला पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर रायता आपला तयार झाला आहे. यामध्ये मी मसाला बुंदी घातली होती आणि कोथिंबीर घातली आहे आणि काळं मीठ घातलं आहे थोडं आणि थोडं आपलं हे पांढरं मीठ आणि थोडा मसाला घातला, लाल मसाला. झालं. तर मटर पनीरचा आता आपला मसाला तयार झालेला आहे. दाखवते तुम्हाला मी. कांदा जो आपण फ्राय करून घेतला होता तो वाटून घेतलेला आहे बारीक. टॅमॅटोसुद्धा वाटून घेतलेला आहे. आता आपण रेसिपीकडे जाऊया. आता मटर पनीरसाठी लागणारं साहित्य, तर आपण टोप घेतला आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आणि आता आपण यामध्ये अख्खा गरम मसाला घालणार आहोत. त्यामध्ये आहे तेजपत्ता, चक्रीफूल, लवंग, काळी मिरी, छोटी इलायची, मोठी इलायची, ते आपण घालून घेऊया. आता हे छान तेलामध्ये परतून झाले की आपण यामध्ये जे मसाले आपण वाटून घेतले आहेत थोडेसे
राई पण टाकायची. थोडीशी राई घालून घेणार आहे. अगोदर घालायची होती. पण घाई गडबडीमध्ये राहून गेलं. आता चांगलं हे भाजून घ्यायचं. त्यानंतर मग आपण पेस्ट टाकायची. त्यामध्ये कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे. आता आपण ही कांद्याची पेस्ट जी केली आहे ती घालून घेऊया. कांदा, हिरवी मिरची, लसूण, आलं जी पेस्ट केली होती ती सगळी घालून घेतली आहे त्यामध्ये. छान आपण आता हे सुद्धा तेलामध्ये परतून घेऊया. तर यामध्येच आपण मसाले घालून घेणार आहोत. हा काश्मीरी लाल तिखट मसाला आहे. तो 2 चमचे घालून घेतला आहे, 2 छोटे चमचे. आणि हा आमचा मालवणी मसाला, तो सुद्धा 2 चमचे घातला आहे. आता हळद घालून घेणार आहे. अर्धा चमचा हळद. हा चांगला मिक्स झाल्याच्या नंतर आपण सुहानाचा पनीर मसाला आहे तो घालूया. सुहाना पनीर मसाला आहे हा. तो सुद्धा आता आपण या मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घेऊया. हे बघा आपला जिरा राईस तयार आहे. किती छान वाटतोय बघा. हा 3 किलोचा भात आहे. टमाटरची प्युरी टाकलेली आहे आणि हे आता एक जीव चांगलं करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत ह्याला चांगलं भाजायचं. पाणी अजून घालू ना. गाईस आपण ह्याच्यामध्ये आपला मसाला चांगला शिजल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये वाटाणे घातलेला आहे आणि नंतर मग पनीर घातलं आहे. आणि आता आपल्याला भाजी किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं. आमच्या इथं माणसं जरा जास्त आहेत ना, मग ग्रेव्ही आम्ही एवढी पातळ आम्ही ठेवू. तर की अजून त्याला 5 ते 10 मिनटं अजून थोडा एक उकाळ आणायचा. त्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया. काहीच आता आपली भाजी होत आलेली आहे. फक्त आता 5 मिनटं फक्त अजून जरा शिजवूया. त्यानंतर ह्याच्यामध्ये बटर घालूया. बटर आणि कोथिंबीर घातली की भाजी झाली. काहीच आता याच्यामध्ये आपण बटर घालूया. भाजी आपली रेडी आहे. हो बेटा. गाईज बघा इकडे आता डेकोरेशन करायला लावले.
फुगे फुगून ठेवल्यात बघ. करते. बघा इथं कॉमेडी पण करतात ते काही. ब्लॅक आणि गोल्डन कलर आणलाय फुग्यांचा बघा आणि अशी तीन तीन करून लावणार आहे. काट्यावर चढून डेकोरेशन करतात. खाट ठेवले म्हणून खूप अडचण झाली बघा. गणपतीला आता ते काढणार आहे खाट. अरे पाठवून घे ना धागे.